आज आपण बघणार आहे मुंडी रस्सा। मुंडी रस्सा कसा बनवायचा टेस्टी मस्त आणि एकदा केल्यानंतर परत आपल्याला मुंडी रस्सा करून खायची इच्छा होईल असा हा व्हिडिओ आहे। जर तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा। हाय हॅलो नमस्ते, सिटू सिंपल रेसिपीज आणि व्लॉगमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। बऱ्याच दिवसापासून माझं चालू होतं की मुंडी रस्सा करायचा आहे, पण नेमकं दुसरंच काहीतरी आणायचे, फिश वगैरे आणि मुंडी रस्सा राहूनच जायचा। तर आज मार्केटहून मुंडी रस्सा आणलाय आणि मुंडी रस्सा करायचा, मग त्याच्यासोबतच मी पाय पण आणलेले, ते पण त्याच्यासोबत टाकायचं म्हणजे आणखी भाजी मस्त बनेल आपली चविष्ट। आणि पाय म्हटलं तर बघा, पाय कसं आपल्याला इतके स्वच्छ नाही भेटत जसं इतर भाजी मिळते तसं, म्हणून मग मार्केटमधूनच आपण पाय जेव्हा आणतो तेव्हा अलगच टाकून देतात आपल्याला ते वेगळ्या पिशवीत, आणि मग आल्यानंतर ते स्वच्छ गरम पाण्यात धुवायचे असतात। म्हणून मी छान पाणी गरम करून घेतलं आणि एका भांड्यात ते ठेवले एक 5-10 मिनिट 5-10 मिनिट ठेवले आणि मुंडी घेतली तर मुंडीसोबत भेजा आलाच, म्हणून मग आपण आधी भेजा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चांगला 2-3 पाण्यात। आणि भेजा बघा, आपल्याला जेव्हा कधी नॉनव्हेज खायची इच्छा होईल पण आपल्याकडे टाईमही नाही, पटकन नॉनव्हेज करायचे खायचे आणि कुठेतरी बाहेर जायचे किंवा आराम करायचे, अशा वेळेस तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन म्हणजे भेजा फ्राय। भेजा फ्रायची रेसिपी मी आपल्या चॅनलवर याआधी अपलोड केलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा आणि मग भेजा फ्राय ही रेसिपी तुम्ही ट्राय करा। आता आपण पाय बराच टाईम ठेवले होते गरम पाण्यामध्ये, एक 10 ते 5 मिनिट, आणि मग आता ते एक एक पाय असे स्वच्छ धुवायचे। पाणी थोडं गरम आहे तर मग असं गरम लागतं आहे, हाताला चटके लागत आहे, म्हणून मी 2-3 पीस असे धुवून बघितले, मग नंतर ते नळाखाली थोडंसं पाणी चालू करून मग स्वच्छ धुवून घेतलेले। हवं तर आपण एका भांड्यात गार पाणी घेऊन ते स्वच्छ धुवता येतील, आणि गरम पाणी ठेवल्याने कसं पटकन स्वच्छ होतात। पाय घेतले म्हणजे त्याच्यासोबत असे केस इतर भाजीला नसतात, पण पाय घेतले का त्याच्यासोबत भरपूर केस येतात, म्हणून ते गरम पाण्यातच धुवायचे आणि गरम पाण्यात टाकून ठेवा म्हणजे खूप टाईम नाही लागत पाय धुवायला, नाही तर खूप टाईम लागतो आपल्याला। जेव्हा मला माहीत नव्हतं गार पाण्याने धुत इतका टाईम लागलो ते तुम्हाला विचारू नका, म्हणजे नको असं झालं होतं, मला खायची इच्छासुद्धा राहिली नव्हती। म्हणून मग पाय घेतले का गरम पाण्यात बुडवून ठेवा, 5 ते 10 मिनिट, मग स्वच्छ धुवा। मुंडी धुतली, पाय स्वच्छ धुवून झाले आणि मग कुकरमध्ये ठेवले मी, आणि असं मस्त बारीक कांदा कापून घेतला, थोडंसं मीठ घातले, हळद घातली आणि छान आपण आता कुकर लावून ते 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या शिजायला। आता आपण ठेवलं आहे गॅसवर मुंडी आणि पाय शिजायला, छान कुकरच्या शिट्या होत आहे, तोपर्यंत आपण दुसरं काम हातात घेऊ। आता मुंडी रस्सा करायचा म्हटलं का भाकर आणि भात आलाच, मग त्याच्यात इंद्रायणी राईस घेतला आहे मी, स्वच्छ धुवून घ्यायचा इंद्रायणी राईससुद्धा। आता भाताचे भरपूर प्रकार असेल, तुम्हीसुद्धा खूप छान पद्धतीने करत असाल, तर मी इंद्रायणी भात घेतला, धुतला तांदूळ, आणि मग त्याच्यात थोडंसं आपण चवीपुरतं मीठ घालायचे आणि थोडंसं असं भात खूप चिकट होऊ नये म्हणून थोडंसं ऑइल घालायचं आहे त्यात। नॉनव्हेज करतो तर मग भाकरी किंवा चपाती आणि मग त्याच्यासोबत आपण राईस हा आवर्जून करत असतो, एक घास तरी आपल्याला राईस खायला पाहिजे, म्हणून मग आपल्याला नसेल खायचा तरी घरातल्या लोकांना खायचा असतो ना, म्हणून मग आपण थोडाफार राईस करतो। तर मग आता मी एका साईडला मुंडी आणि पाय शिजायला ठेवले, छान मुंडी रेसिपी होईल आपली थोड्या टायमाने, आणि एका साईडला आपण भात ठेवला आहे। हे माझं मनी प्लांट खूप सुंदर आहे, मला खूप आवडतं। सकाळी उठल्या मी आधी हे मनी प्लांट बघते, बेडरूमच्या विंडोमध्ये भरपूर मोठं झाड आहे ते बघते आणि मन असं एकदम प्रसन्न होते, मला खूप छान वाटतं। म्हणून मग मी रेसिपी करत असताना अधूनमधून मनी प्लांटसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असते। भाजी आपली शिजून झालेली, भात पण झालेला, आणि मग मी ते शिजत होतं तोपर्यंत फटाफट कांदा कापून घेतला आणि मग मसाला तयार करायचा, त्यासाठी आपण कांदा छान भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून घ्यायचा। इतर काम करत असतानाच मी लसूण अद्रकची पेस्ट तयार करून ठेवलेली आहे, तुम्हाला हवं तर सुकं खोबरं घाला, मला फारसं खोबरं आवडत नाही, माझ्या घरातल्या लोकांना सुद्धा नाही आवडत, म्हणून मग मी
कधीतरीच घालते, नाही तर मग कांदा, लसूण अद्रकची पेस्ट आणि हे मी भाजीला घालत असते. बऱ्याच टायमापासून आपण कुकर उतरून ठेवला होता, तो थोडा गार झाला. मग आपण आता मुंडी शिजली की ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे. छान शिजली बरं का. कुकरला मी 4 शिट्या होऊ दिल्या होत्या. छान शिजली भाजी. नॉनव्हेज हे आपण रोज काही खात नाही, पण कधीतरी आपण अधूनमधून खात असतो. संडेला किंवा एक 15 दिवसाने नॉनव्हेज खात असतो. छान मुंडी शिजून झालेली आपली, पाय असं मस्त शिजून झाले. मग थोडंसं सूप बाजूला काढून ठेवूया म्हणून मी थोडं सूप बाजूला काढून घेतले. आणि मग नंतर आपण लागणारे मुंडी रस्सा रेडी होईल. मुंडी रस्सा फोडणी करायचं आपल्याला, म्हणून मग गॅस चालू करून घेतला. पातेलं टाकलं, त्यात ऑइल टाकलं. ऑइल आपल्याला किती हवं आहे त्यावरून टाका. मी फारसं ऑइली खात नाही. मग ऑइल गरम झाल्यानंतर जिरे टाकून घेतले आणि हे टाकायचं आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट. जो कांदा आपण भाजून घेतला होता तो बारीक करून घेतला मिक्सरमधून. आणि मग आता तो कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला मुंडी रस्सा मस्त होईल, एकदम तरतरीत छान तरी होईल आणि आपल्याला प्यायचीसुद्धा इच्छा होईल. आणि आपण लसूण अद्रकची पेस्ट, कांदा हे टाकून झाला का छान ते असं मस्त परतवत राहायचं. त्यातलं सगळं पाणी आटवून छान मस्त तेल सुटस तोपर्यंत छान मसाला असं तेलात परतून घ्यायचा आहे, फिरवून घ्यायचा आहे छान, जेणेकरून भाजी म्हणजे मुंडी रस्सा एकदम आपला चविष्ट होईल. नॉनव्हेज करताना कसं बघा, त्यात आपण सगळे मसाले टाकून घ्यायचे. आता धना पावडर, लाल तिखट, मटन मसाला आहे आणि हळद घालून घ्यायचे. तेजपत्ता टाकला आहे आपण त्यात. आणि नॉनव्हेज करताना कसं एकदम आपण मन लावून करतो नाही की, कधीतरीच करत असतो. मग कसं छान व्हायला पाहिजे, मुंडी रस्सा एकदम टेस्टी व्हायला पाहिजे. म्हणजे घरातल्यानी परत आपल्याला ऑफर द्या, म्हणजे फरमाईश करायला पाहिजे का हो परत आज मुंडी रस्सा कर. छान आपण ते मसाले परतून घेतले आणि मग जी आपण मुंडी शिजवली होती ती टाकून घ्यायची. छान शिजली बघा मुंडी. मुंडीचं सूप आणि पाया सूप हे डिलेवरी महिलांसाठी सुद्धा खूप छान असतं. तर हे करून द्यायला पाहिजे आपण, त्याचं सूप तयार करून द्यायला पाहिजे. म्हणजे असं खात नसेल तरी ते खायचं. आणि पाया सूप आणि मुंडी सूप खरंच बेस्ट आहे खायला, म्हणजे एकदम चविष्ट आहे. आपण एकदा दोनदा खाल्लं का मग परत परत खायची इच्छा आपोआपच होते, इतकं छान येते. आता सगळं मिक्स केलं, चवीपुरते मीठ टाकून घेतले आपण. मग ठेवूया आता थोडा वेळ भाजी थोडी उकळी येऊ द्यायची. मग आपला स्वयंपाक रेडी होईल. झाकण लावून ठेवायचं थोडा वेळ. बघा बरं, बोलता बोलता मुंडी रस्सा आपला रेडी झाला. आणि कसं खडखडून मस्त रस्सा उकडतं आहे की नाही. मुंडी रस्सा एकदम रेडी झाला आहे. आणि पटकन आता लवकर जेवायला बसू असं इच्छा झाली. आणि मग आणखी छान दिसावं म्हणून मस्त फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आपण त्याच्यावर. एकदम म्हणजे तोंडाला पाणी सुटलं मुंडी रस्सा बघून. असं आज आपण मुंडी रस्सा ही रेसिपी केली. तुम्हाला नक्की आवडेल, तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि भेजा फ्रायची रेसिपी मी तुम्हाला मगाशी सांगितलंच, भेजा फ्रायची रेसिपी अपलोड केली आपल्या चॅनलवर, तिथं जाऊन तुम्ही बघा. मग मी छान आज पाया आणि मुंडी रस्सा असं छान बेत केला होता. चपाती, इंद्रायणी राईस आणि मग भेजा फ्राय असं अशी मी नॉनव्हेज रेसिपी तयार केली. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. मुंडी घेतली का सोबत भेजा येतोच, पाय तेवढे आपल्याला वेगळे घ्यायचे असतात. आणि मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. आणि कोणी पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असं छान चविष्ट व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत टेक केअर.
बाय बाय.